राजमाता जिजाऊ पथारी व्यवसाय संघटना आयोजित या कार्यक्रम राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त व 16 जानेवारी संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले। तर या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे व राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचे व तसेच उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींचे मी सहर्ष स्वागत करते। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली संख्या जरी कमी असली तर टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे, कारण इथे आपण क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी आलेलो आहोत। आणि खरं तर मला खूप आनंद होतोय की हा माझा असा पहिलाच कार्यक्रम आहे की जिथे महिला जास्त आहेत। अनेक कार्यक्रमात मी गेले पण तिथे सर्वात जास्त संख्या ही पुरुषांची होती, पण इथे वैचारिक महिलांची आहे। तर महिला आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जिजाऊंच्या पावलावर पाऊल देऊन धाडसी नेतृत्व करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय भंगे मॅडम व तसेच या कार्यक्रमाचा उद्घाटक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या विचारावर चालणाऱ्या कल्पनाताई थोरवे मॅडम यांचे सुद्धा मी सहर्ष स्वागत करते। येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व सदस्यांचे मी स्वागत करते। माननीय विजय ओहाळ यांच्या माध्यमातून ज्यांनी मला निमंत्रित केले ते या कार्यक्रमाचे संयोजक माननीय रोहिणीताई ओहाळ, राजमाता जिजाऊ पथारी व्यवसाय संघटना यांनी मला निमंत्रित करून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केलेले आहे, तर या आयोजक टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। खरं तर थोर पुरुषाची माता थोर असते या विधानाचा खरेपणा दाखविणारे उदाहरण म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचे जीवन कार्य होय। शूरवीर वडिलांची लाडकी मुलगी, थोर पतीची महान बायको आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, जिच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण लिहून पांडित्य मिळविले, त्या त्यांच्या आजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। ते म्हणतात की चला उठा आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी लढत रहा, तोपर्यंत थांबू नका। त्या स्वामी विवेकानंद यांच्याही जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। मनुवादी लोकांनी जिला शिव्याशा दगड धोंडे मारलेत, जी महिलांच्या शिक्षणासाठी झटत राहिली, ती या भारताची पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 तारखेला झाली, तर त्यांचेही मी विनम्र अभिवादन करते। छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त मी त्यांनाही विनम्र अभिवादन करते। आज मी येथे आपल्या सर्वांना राजमाता जिजाऊ यांचा खरा इतिहास सांगणार आहे, महापुरुषांचा खरा इतिहास सांगणार आहे। खरं तर जे मला निमंत्रित करतात ते निधड्या छातीचे राजे असतात, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या लेकी असतात। आणि खरं तर जे हे कार्यक्रम ऐकण्यासाठी येतात तेही निधड्या छातीचे राजे असतात, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंचे लेकी असतात। आहात ना आपण? नुसती मान हलवायची नाही, हो म्हणायचं। आहात ना? आवाज जोरात यायला पाहिजे। मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना सांगते की टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात वाजल्या पाहिजे, टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात वाजल्या पाहिजे। आणि मी एखादा जर प्रश्न विचारला तर उत्तरही जोरात द्यायला पाहिजे।
चला तर मग राजमाता जिजाऊ यांचा खरा इतिहास जाणून घेऊया. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 1598 मध्ये 12 जानेवारी रोजी म्हाळसाबाई व लखुजी जाधव यांच्या पोटी शिंदखेड राजा बुलढाणा येथे झाला. राजमाता जिजाऊ या लहानपणापासूनच शूरवीर, बुद्धिमान व पुरोगामी विचारसरणीच्या होत्या. त्यांना घोडसवारी, तलवारबाजी अशा विविध युद्धकलेचे ज्ञान होते. शहाजीराजे भोसले यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. पुढे शूरवीर राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला व त्यांनी रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 8 एप्रिल रोजी 1627 मध्ये राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. कितीला झाला? छत्रपती शिवरायांचा जन्म कितीला झाला? तुम्ही म्हणत असाल 19 फेब्रुवारीला. या मागचं एक मोठा इतिहास आहे, मी तो आपल्या सर्वांना थोडक्यात सांगते. छत्रपती शिवरायांचा जन्म हा 8 एप्रिलला झालेला आहे. त्या मागचा इतिहास म्हणजे असा की मनुवादी विषमतावादी लोकांनी RSS गोवळकरांची जयंती ती 19 फेब्रुवारीला आहे छत्रपती शिवरायांच्या नावाखाली आपल्याला दरवर्षी साजरी करायला लावली. मागीलच वर्षी याच दिनी राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त इतिहासाचार्य दारवटकर व डॉक्टर विलास खरात यांनी पुराव्यानिशी व संशोधनाने सिद्ध केले की छत्रपती शिवरायांची जयंती ही 19 फेब्रुवारी नसून 8 एप्रिल 1627 आहे. हे संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. इथलचा माझा एक शब्द हा मी पुराव्यानिशी मांडत आहे. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. आपण नुसतंच कार्यक्रम ऐकण्यासाठी येतो, दुसऱ्या दिवशी सोडून देतो, दुसऱ्या दिवशी आपल्या कामात व्यस्त होतो. महापुरुषांचे विचार ऐका, विचार वाचा, त्यांचे कार्य समजून घ्या, त्यांचा इतिहास वाचा. आपणा सर्वांना हा देखील प्रश्न पडत असेल की छत्रपती शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरच का झाला? तर त्यामागचा इतिहास म्हणजे असा आहे की छत्रपती शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झाला. साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव असेल. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्या काळी त्या शिवनेरी किल्ल्यावर शेकडो बुद्ध लेण्या होत्या. त्या शिवनेरी किल्ल्यावरूनच बुद्धांच्या विचाराचा प्रसार व्हायचा. म्हणून शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर गेले जेणेकरून छत्रपती शिवरायांवर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव व्हावा. येथे आपणा सर्वांमधनं कोणी कोणी शिवनेरी किल्ला पाहिलेला आहे? जरा हात वरती करा. पुरुषांनीच पाहिलेला आहे, महिलांनीही पाहणं गरजेचं आहे. आपण क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी येतो, विचार वाचत देखील असाल, एवढे विवेकशील आपण सर्वजण आहातच. परंतु ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण सर्वांनी जायला हवे असे मला वाटते. त्या शिवनेरी किल्ल्यावर बुद्ध लेण्या आहेत, परंतु त्या बुद्ध लेण्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो. जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तिथूनच 50 मीटरच्या अंतरावर एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीखाली विशाल बुद्ध लेणी आहे. त्या बुद्ध लेणीचा वापर हौद म्हणून केला जातो. हे आपल्या सर्वांना दिसून देखील येते, परंतु आपण काही आवाज उठवत नाही, आंदोलन करत नाही. आपण आवाज उठवायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे. परत इतिहासावर ते येऊयात. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवरायांना कर्तृत्वान बनविले, बुद्धांचे विचार सांगितले. छत्रपती शिवरायांना घोडसवारी, तलवारबाजी अशा युद्धकलेचे ज्ञान दिले आणि कर्तृत्वान बनविले. छत्रपती शिवरायांनी आपल्या बाळसंगडी मावळ्यांना सोबत घेऊन वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ला ताब्यात आल्यानंतर त्या किल्ल्याच्या डागडुजी प्रसंगी तिथे काही सुवर्ण मुद्रा आणि सुवर्ण मूर्त्या सापडल्या होत्या. अहो, सुवर्ण मुद्रा तर खर्च करता येतील, परंतु सुवर्ण मूर्तींचं काय
शिवरायांच्या मनात निर्माण झाला होता. तेव्हा ते राजमाता जिजाऊंकडे गेले व त्यांनी त्या संबंधात राजमाता जिजाऊ यांना विचारले. तेव्हा राजमाता जिजाऊंचं उत्तर काय होतं ते कान देऊन ऐका. राजमाता जिजाऊ म्हणाल्या, देवी देवतांना देवघरात ठेवून स्वराज्यासाठी काहीच उपयोग होणार नाही. देवी देवतांचे पूजन देवी देवतांचे पूजन करून रयतेचे स्वराज्य उभं राहू शकत नाही. खरं तर महिलांना माझी विनंती आहे की आपण गप्पा मारण्यापेक्षा हे क्रांतिकारी विचार ऐकावे. खरं तर देवी देवतांचे पूजन करून रयतेचे स्वराज्य उभे राहणार नाही. मानवता हाच आपला धर्म, कर्तृत्व हाच आपला धर्म आणि रयतेचे स्वराज्य स्थापन करणे हेच आपले कार्य. मानव व माणुसकी जपली पाहिजे, रयत जपलं पाहिजे. उठसूट मंत्र तंत्र कर्मकांडात वेळ घालू लागलो तर रयतेसाठी समतेचे स्वराज्य कसे निर्माण होणार. तर तुम्ही शिवबा त्या सुवर्ण मूर्ती वितळून जे काही पैसे येतील ते रयतेच्या कामासाठी लावा. बघा किती महान आणि क्रांतिकारी विचार होते राजमाता जिजाऊंचे. म्हणून म्हणावेसे वाटते की महाराष्ट्राच्या मातीमधील रोवलेली पहार काढून ज्या मावलीने गुलामगिरीच्या छाताळावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. पिंचू पिंडेवरी बसला, देव पूजेन चाले त्याला, ते फक्त पुजाऱ्याचे काम, तर व्हावे अधमासी अधम. असे संत तुकाराम महाराजांनी एवढ्या स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगितलेले आहे की तरीही हा बहुजन समाज विंचवांनाच पूजत आहे. अशा लोकछत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा इतिहास वाचावा. माझे आपल्या सर्वांना सांगणे आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवबास म्हणत असत. राजमाता जिजाऊने छत्रपती शिवरायांना हे सांगितलेले भारतीय उपखंडाचा सारा सांस्कृतिक इतिहास सांगितलेला आहे. खरं छत्रपती शिवरायांचे कार्य म्हणजेच राजमाता जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकांडी आहेत. कठीण प्रसंगी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना धीर आणि हिंमत दिली. बायकांना माझी विनंती आहे, अहो ताई ऐका, आपल्या गप्पत व्यस्त आहेत त्या. क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. खरं तर येथे महिला जास्त उपस्थित आहेत, परंतु महिलांना क्रांतिकारी विचार ऐकणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते. तरच कुठं आपण महासत्ताक होऊ शकतो. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना वर्णवाद, जातवाद, धर्मवाद, ब्राह्मणवाद सांगून या समाजात पसरलेल्या ब्राह्मण स्लीव रोगाचीही माहिती दिली. त्या काळी आर्य ब्राह्मणांनी देशावर आपली संस्कृती व राजसत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सुखी, समृद्ध आणि महासत्ताक बहुजनांना गुलाम बनवून ठेवले. ब्राह्मण आणि शूद्र हाच धर्म शूद्रांना शिक्षणाचा, लढण्याचा, शस्त्र हातात धरण्याचा, संपत्ती स्थापन करण्याचा, राज्य करण्याचा अधिकार नाकारला होता. तर ह्याच रूढी, प्रथा, परंपरा मोडून छत्रपती शिवरायांनी रयतेसाठी समतेचे स्वराज्य निर्माण केले. हा इतिहास आहे. राजमाता जिजाऊ शिवबा सांगत असत, शिवबा या देशावर परकीय सत्ता राज करत आहे. व्यापार देखील परकीयांच्या ताब्यात आहे, प्रशासन देखील परकीयांच्या ताब्यात आहे. पण हे परकीय संतांचे धर्मीय हस्तक वैदिक आर्य ब्राह्मण आहेत. त्यांनी आपल्यावर हिंदू धर्म लादलेला आहे. राजमाता जिजाऊ असं सांगत असेल की हिंदू म्हणून जेव्हा फायदा होतो तेव्हा ब्राह्मण हिंदू होतात आणि जेव्हा नुकसान होत असते तेव्हा ते परकीय आर्य ब्राह्मण होतात. जेव्हा औरंगजेबाने हिंदू लोकांवरती जजिया कर बसवला होता, जेव्हा औरंगजेबाने हिंदू लोकांवर
त्याच्यावर जजिया कर बसवला होता, तेव्हा ब्राह्मण त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की आम्ही आर्य वैदिक आक्रमककारी ब्राह्मण आहोत, आम्ही हिंदू नाही, आमच्यावरनं जजिया कर भरण्यातून सूट मिळावी. हे सर्व मी पुराव्यानिशी बोलत आहे. याचा सर्व पुरावा आहे, आपण बघू शकता. खर तर राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मी एक कविता सादर करू इच्छिते. ती म्हणजे जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब कुठले रसायन होते हो तुमच्यात, जिजाऊ मासाहेब कुठले रसायन होते हो तुमच्यात, जे कधीच हरले नाही. जिजाऊ मासाहेब कुठले रसायन होते हो तुमच्यात, जे कधीच हरले नाही, जे कधीच खचले नाही, जे कधीच मोडले नाही. सारी व्यवस्था उलटून टाकली मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर. सारी व्यवस्था उलटून टाकली मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर. उखडून फेकला तो दहशतवाद आणि धर्मीय गुलामगिरीला लावला सुरू. साऱ्या शहाण्यांना दिला शह आणि केला देशाभिमान. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा, नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी जात व्यवस्था नष्ट करून कर्तबगार बहुजनांना मान सन्मान व पदव्या दिल्यात. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावेळी 6 जून 1674 ला त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले. हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही, म्हणून त्या 10 दिवसातच 17 जून 1674 ला मृत्यू पावल्या. पुढे छत्रपती शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला. शक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने 24 सप्टेंबर 1674 ला निश्चलगिरी गोसावीद्वारा केला. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 ला बुद्ध म्हणजेच शाक्य पद्धतीने केलेला आहे. हा इतिहास आहे, हा आपल्या सर्वांना माहिती असणे काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की देशातला पहिला क्षुद्र राजा छत्रपती शिवाजी झाले होते, कारण त्यांच्या राज्याभिषेकावेळी मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले व त्यांना दुधात विष देऊन, कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण लिहिले होते. तर हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीनुसार तप्तसळीने डोळे फोडले, कान फोडले, जीभ कापली, हातापायाची बोटे छाटून, अंगाची साल काढून हाल हाल करून मनुस्मृतीनुसार मारले. हाल हाल करून मनुस्मृतीनुसार मारले. म्हणून म्हणावेसे वाटते की धर्मांधाने बांधल्या क्रूरतेच्या सीमा, धर्मांधाने माखल्या क्रूरतेच्या सीमा. अहो रक्त आशुरुणे चिंब झाल्या इंद्रायणी भीमा, इंद्रायणी भीमा. आजची परिस्थिती पाहता रामाच्या नावावर स्टंटबाजी करत राजकारण करणाऱ्या व मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेल्या त्या बांधवांना मी फक्त केवळ 2 प्रश्न विचारू इच्छिते. ते 2 प्रश्न म्हणजेच, प्रथम नंबर 1, आपण जर रामाला मानत असाल तर आपण ते रामायण वाचले का, निदान बघितले तरी का. नंबर 2, आपण जर स्वतःला हिंदू समजत असाल तर हिंदू हा शब्द कोणत्या भाषेचा, कोणत्या देशाचा, हिंदू शब्द हा कोणी कुणास वापरला व त्याचा अर्थ काय, आणि तो अपमानवाचक की सन्मानवाचक. खरं तर विवेकशील लोकांना त्वरितच समजेल, विवेकशील लोकांना रामायण वाचताना
त्वरित समजेल की रामायण हे अनलॉजिकल आहे, त्याला काही लॉजिक नाही, ते आधारहीन आहे आणि ते वाचताना त्यांना हसू देखील येईल. आता माझ्या बागेत मी रामायण आणलेले आहे. मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की खरं तर रामायण हे वर्णव्यवस्था मजबूत करण्यासाठी व भारतीय मूलनिवासियांना गुलाम बनवण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिलेले आहे. मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. तेथे मला निमंत्रित केले होते का कार्यक्रमात. तेथे मी माननीय प्रधानमंत्री यांना विनंती केली होती की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून समाजाला अंधारात टाकण्याऐवजी तेथे त्या मंदिरात प्रकाश देणारी सावित्रीबाई फुलेंची शाळा सुरू करावी. निश्चितच आपला भारत देश महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. आज सार्वभौम राष्ट्र या न्यूजपेपरमध्ये माझं ते पत्र आलेलं आहे. पान नंबर 2. आपण सर्वांनी बघावे व ते पत्र निश्चित वाचावे. खरं तर कोणाच्या भावना दुखवणं हा माझा उद्देश नसून समाजाने सत्य स्वीकारले पाहिजे, तरच आपण पुन्हा विश्वगुरू होऊ शकतो असे मला वाटते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांपुढे कविता सादर करू इच्छिते. खरं तर पहिली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारं भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु मनुवाद्यांनी जाणीवपूर्वक त्या भिडेवाड्यासमोर दगडूशेठ गणपतीचं मंदिर बांधलं. ते भारतीय मूलनिवासियांना गुलाम बनविण्याचं जाळं आहे. आपण पुण्यात गेलास दगडूशेठ गणपती दर्शनात जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलीची शाळा भिडेवाड्यास अवश्य भेट द्या. कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिलेला आहे. कविता सादर करते ती म्हणजेच भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. अहो गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरही सवाल साठ होते. अहो पाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होती. स्त्री शिक्षणाची तेथूनच ग एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. 1 जानेवारी 1818च्या भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. म्हणून म्हणावेसे वाटते की अहो पावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते. म्हणून विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. ही कविता आजही प्रासंगिक वाटते. निश्चित आपण भिडेवाड्यालाही भेट द्याल. खरं तर ज्या मातेने मधुवाद्यांचा शिव्या शाप आपल्या महिलांना शिकवण्यासाठी सहन केला, त्या मातेला मी विनम्र अभिवादन करते. मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की अरे भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं. गांव और शहर की बेटियां अपना नाम खेल के माध्यम से रोशन करना चाहती है, परंतु सुनने में आती है उनकी
किया। अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निर्वस्त्र कर सड़कों पर घुमाया जाता है। या प्रसंगावर मला अण्णाभाऊ साठे यांची काव्यपंक्ती प्रासंगिक वाटते। अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, अहो ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, भ्रष्टतेने रंगीन झाली। खरं तर या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केलेले आहे, तर या कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। टाळ्या कशा वाजल्या पाहिजे? जोरदार वाजल्या पाहिजे। रोहिणी ओवाळ मॅडम व ओवाळ सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। सर्वांनी माझ्या हंगे घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, राजमाता जिजाऊंचा, राजमाता जिजाऊंचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। धन्यवाद। खूप चांगल्या पद्धतीनं राजमाता जिजाऊ यांचा पूर्ण इतिहास हा खऱ्या अर्थानं पुराव्यानिशी जे वैचारिक श्रोते इथं बसलेले आहेत त्यांनी किमान त्याचा चिंतन करून मनन करून विज्ञानवादी बुद्धीला सकल देऊन थोडंसं जे काय तिनं सांगितलंय याची शहानिशा करूनच आपला इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे। कारण जी माणसं, जी लोक आपला इतिहास विसरतात ती इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं चिकित्सक आणि विज्ञानवादी दूरदृष्टीचा माणूस लागतो। म्हणून आदरणीय नबदे यांनी जे काय आपल्याला संबोधित केलंय त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खूप खूप त्यांचं असं स्वागत, धन्यवाद, आभार। यानंतर सन्माननीय हडपसर मतदारसंघाच्या अध्यक्षा नखातेताई यांना विनंती करतोय, त्या राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत। सर्वांना नमस्कार। आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वच महिलांना शुभेच्छा। आज विजयभाऊ यांनी राजमाता जिजाऊ निमित्त कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला आमंत्रण केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद। खरंच ज्या मुलीने ज्या पद्धतीने सांगितलं, असे सगळेच आपले महापुरुष आपल्याला एवढं काही सांगून गेलेले आहेत की आपण ते शब्दात पण वर्णन करू शकत नाही। आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले राजे शिवछत्रपती सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ असे अनेक थोर पुरुष आहेत की आपण त्यांचं एक जरी गुण घेतलं तरी आपल्यासाठी खूप काही आहे। खरंच हा छोटा छोटा कार्यक्रम असा आहे की आज कार्यक्रमातून बरंच काही निर्माण होतं। जर सगळ्यांनी एकत्र येऊन असे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या तर आपल्या मुलांना सुद्धा त्यामधून प्रेरणा मिळू शकते आणि हे सगळ्यांनी करणं काळाची गरज आहे आणि आपल्या महापुरुषांचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचवण्याची खरंच गरज आहे। खरंच विजय भाऊ, तुम्ही हा छान संकल्पना केली आणि कमीत कमी आम्हाला इथं 2 शब्द बोलण्याचा आणि महासाहेब जिजाऊंना
वंदना करण्याचा भाग्य आमचं खरंच लाभलं. मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या सगळ्याच्या मंडळाने ज्यांनी मेहनत घेतली त्यांचेसुद्धा मी खूप आभारी आहे. आणि आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. यानंतरही असेच मोठे कार्यक्रम घेत राहा, आम्हाला आमंत्रित करत राहा. आम्ही नक्की तुमच्या कार्यक्रमाला येऊ. मी तुमचे खूप खूप आभारी आहे. या संविधानाचा जो चारसूत्री खांब आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, याच्यासाठी राजमाता पथारी जिजाऊ संघटना सतत कार्यरत असते. या पथारी व्यावसायिकांच्या न्यायासाठी ती उभी असते आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये, त्यांच्या सौजन्याने, आयोजनाने आम्ही वेळोवेळी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे सर्व सहकारी, राजमाता जिजाऊचे सहकारी, विश्वरत्न फाउंडेशन, भीमाई प्रतिष्ठान, सन्माननीय सम्राट अशोक बुद्धविहार या सर्वांच्या मदतीनं मोठमोठे आम्ही उत्सव, सांस्कृतिक उत्सव दरवेळेस करत असतो. वेगवेगळे कार्यक्रम करून आम्ही विचारांचे उत्सव या परिसरामध्ये सातत्याने गेले 15 वर्ष करतोय. तुम्ही देखील या कार्यक्रमांना उपस्थित वेळोवेळी राहावं असे आम्ही तुम्हाला नम्र असं आव्हान, विनंती करतो. आणि आजही हृदयात असणाऱ्या नगरसेविका कल्पनाताई थोरवे यांना विनंती करतोय सर्वांना शुभेच्छा द्यायच्यात. असेल, भाभी असतील, भरडताई असतील, अस्मिता असेल आणि मिलिंद मामा असतील, ओवाळ असतील, ओवाळताई असतील, सगळ्यांचे मी आभार मानते. यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं आणि आज यांनी राजमाता जिजाऊ जयंती का साजरी केली. आता या छोट्या मुलीने इतकं सुंदर भाषण केलं. काही लोकांना संसद म्हणजे कळालं नसेल, बेडेवाडा माहिती नसेल, पण तिने जे भाषण केलं तर सत्य परिस्थितीवर भाषण केलं. आज लोकांचा नुसता वापर होतोय, वेगवेगळ्या योजना येत आहेत, सगळं म्हणजे होत असतं. 499 रुपये भरा, तुम्हाला 5 लाखाचा विमा देतो. अरे 5 लाखाचा विमा हा इंदिरा गांधी होत्या, अजून कोण होते, जे पण कोण पंतप्रधान असतील त्यावेळेपासून चालत आलेले. जर आपण 499 रुपयाचा विमा जर काढला, प्रत्येक हॉस्पिटलला बोर्ड लावलेले आहेत की तुम्हाला आम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये लोकांच्या हार्टचे ऑपरेशन, सगळं ऑपरेशन फ्रीमध्ये करून देतो पहिल्यापासून. जर संतोषनगर, कात्रज आणि भारतीय विद्यापीठ सगळ्या भागातल्या, आपल्या वॉर्डातलं जर तुम्ही 500 रुपयाने एका माणसाचे पकडले पैसे, 30,000 लोकांचे, किती पैसे जमा होणार आहेत? किती पैसे जमा होतील? तुम्ही काय 1 वर्षात मरणार आहे का? अरे जेव्हा पण तुम्हाला काय होईल तेव्हा माझ्याकडे घ्या, तुमची सगळी बिलं अख्खी माफ करून देते. या योजना पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत आणि विधवा महिलांना पैसे मिळणार आहेत, काही मिळत नाही आहे. हे कपिल इथं समोर बसलेले, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. ते त्या बॉडीवर आत्तापर्यंत काम करत होते. ज्यांची लहान मुलं असतील, छोटी मुलं, विधवा महिलांची, त्यांनाच या योजनांचा लाभ मिळतो. 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना मिळत नाही. अपंग लोक असतील, सगळे असतील, सगळ्यांना अनुदान मिळतात. प्रत्येक या स्कीम पहिल्यापासून चालत आलेले आहेत. काही असेल ते रोखठोक बोला आणि रोखठोक लोकांची कामं करून द्या आणि गोरगरीब लोकांसाठी राजकारण करा. पैशावाल्यांना तर कोणी उभं करतं, कोणी बोलवतं, काही करतं, पण गरिबांना कोणी वाली नसतो. या मुलीने जे भाषण केलं ते डोक्या पलीकडचं होतं, कारण न कळणार होतं, पण इतकं सुंदर आणि चांगलं भाषण केलंय. तिचा आता आपण सत्कार करूया. आणि ज्या सगळ्या महिला उपस्थित आहेत त्यांचा मी परत एकदा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कटिबद्ध आहोत. संतोष नगरच्या लोकांसाठी आम्ही सतत त्यांना न्याय देण्यासाठी, बंधुत्व जपण्यासाठी कार्यरत आहोत. आमची दारं तुमच्यासाठी सतत उघडी आहेत, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वसा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो